बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी माघार घेतल्यानंतर या ठिकाणी आज महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडलेली आहे। याच संदर्भात आमच्या सोबत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात, भाऊ काय सांगणार? बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी कुठेतरी माघार घेतलेली आहे, त्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय सांगाल? महायुतीचा एक घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका आदरणीय रेश्माताई काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी कायम ठेवलेला होता। परंतु त्यांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे त्यांची भेट घेऊन त्यांनी आपला उमेदवारी माघारी म्हणता येणार नाही, परंतु त्यांनी मला या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे। त्याबद्दल त्यांचे मी खूप मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर आता ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सर्व नेते मंडळींची बैठक झाली, त्यात आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आमचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील, सर्व शिवसेनेचे आमदार या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी भक्कम पाठिंबा या ठिकाणी मला दर्शवलेला आहे। त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो। पूर्वीपासून या ठिकाणी म्हटलं जात होतं की ही जागा कुठेतरी शिवसेनेला सुटेल आणि भाजप आणि शिवसेना यांच्यामधून या जागेवरून या ठिकाणी तिढा बघायला मिळाला होता। आज माखेर हे बंड शमलेलं आहे। असं आहे, मी आपल्याला आधी सांगितलं, जोपर्यंत जागांची वाटाघाट होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्षाला या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा पूर्ण अधिकार आहे। आणि परंतु नंतर वाटाघाटी झाल्यानंतर एखाद्या पक्षाला ती जागा सुटली तर आपण महाराष्ट्रात आपण बघतोय की महायुती अतिशय भक्कमपणे सर्वदूर उभी आहे। म्हणून मला 100% हा विश्वास होता की भारतीय जनता पक्षाला जागा सुटल्यानंतर महायुतीचे सर्व नेते या ठिकाणी सक्षमपणे माझ्या पाठीमागे उभे राहतील आणि ते चित्र आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे। गिरीश भाऊ यांनी बोलताना काल एक गोप्यस्फोट केला होता की महाविकास आघाडी असेल ते अपक्ष उमेदवार जे आहेत तेही आपल्या संपर्कात आहे। बिनविरोधकडे वाटचाल राहील का? मी उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रचाराचं काम करतोय आणि मी एक छोटा कार्यकर्ता आहे। गिरीश भाऊ आमचे नेते आहे। गिरीश भाऊंनी काय म्हटलं याला मी उत्तर देऊ शकत नाही, ते गिरीश भाऊ त्याचं उत्तर देऊ शकतात। शरद तायडे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवाराचा विजय होईल। हे बघा, निवडणूक आल्यानंतर आणि निवडणुकीत उमेदवारी केल्यानंतर प्रत्येकच उमेदवार विश्वास व्यक्त करत असतो, परंतु आपण जर या जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर मगाशी झालेल्या ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये या जिल्ह्यातील जनता जनार्दनाने महायुतीच्या बाजूने भरघोस असा कौल दिलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणावर नगरसेवक बंधू या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून निवडून आलेले आहे आणि त्यांनी माझ्या मागे सक्षम अशी ताकद उभी केलेली आहे। त्यामुळे माझाच विजय या ठिकाणी निश्चित आहे। नक्कीच या ठिकाणी नंदकिशोर महाजन महायुतीचे उमेदवार यांनी विजयाचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे। आज रेश्मा काळे यांनी कुठेतरी माघार घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीनंतर कुठेतरी रेश्मा काळे यांचं बंड शमलेलं आहे आणि महायुतीचे जे उमेदवार आहे नंदकिशोर महाजन यांनी म्हटलेलं आहे की आपलाच विजय या ठिकाणी निश्चित आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।